नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। फ्रेंड्स, दुपारची झोप घ्यावी किंवा न घ्यावी याबद्दल खूप सारी मतमतांतरे आहेत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या असलेल्या सर्व शंका दूर करणार आहे। आज आपण पाहणार आहोत दुपारची झोप का येते, ती घ्यावी किंवा घेऊ नये, घ्यायचीच असेल तर किती वेळ घ्यावी, कोण दुपारची झोप घेऊ शकते आणि कोणी दुपारची झोप घेऊ नये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतरांच्या सोबत इतर ग्रुप्सवर नक्की शेअर करा आणि सोबत जे आपल्या चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की दुपारची झोप नेमकी का येते। दुपारी जेवण झाल्यानंतर आपला रक्तप्रवाह हा जठराच्या ठिकाणी जातो आणि ब्रेन आणि इतर ठिकाणचा रक्तप्रवाह हा काही प्रमाणामध्ये कमी होतो आणि त्यामुळे सुस्तावल्यासारखे वाटते। चांगली झोप ही आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। झोप चांगली झाले तर मन उत्साही राहतं, रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते, हार्मोनल बॅलन्स राहतो आणि काम करण्यासही उत्साह येतो। पण आता दुपारची झोप घ्यावी का, हा सगळ्यात मोठा प्रश्न हा सगळ्यांच्याच पुढे असतो। आयुर्वेदानुसार दुपारची झोप ही निषिद्ध सांगितलेली आहे। दुपारच्या झोपेमुळे आमनिर्मिती होते, जे की बऱ्याच काही आजारांचं कारण ठरते। पण यामध्येही एक छोटीशी सवलत आहे आणि आयुर्वेदानुसार त्याला वामकुक्षी असे म्हणतात। वामकुक्षी म्हणजे नेमके काय, तर दुपारच्या वेळी डाव्या कुशीवर घेतलेली 10 ते 15 मिनिटाची छोटीशी नॅप। ही वामकुक्षी नेमकी कोणी घ्यावी की अगदी पहाटेपासून गृहिणींची तसेच वर्किंग लेडीजची कामांना सुरुवात होते आणि अगदी दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांचे काही ना काहीतरी काम सतत चालूच असते, त्यामुळे ती थकते आणि तिला दुपारची थोडीशी का होईना विश्रांती गरजेचीच असते। बरेचसे स्टुडंट हे अगदी पहाटे उठून अभ्यासाला बसतात, त्यांनाही दुपारच्या वेळी थोडेसे लोळावेसे वाटते। काही लोक पहाटे उठून वर्कआउट करतात, अशा वेळी थोडीशी पाठ टेकवावीशी त्यांनाही वाटते। थोडक्यात काय तर दुपारची झोप हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न असतो। तर दुपारची झोप नेमकी कोणी घ्यावी, तर मी आधी मेन्शन केलेल्या सर्व लोकांची ज्यांची पहाटेपासून कामं चालू असतात त्या सर्वांनी थोडीशी दुपारची झोप घ्यायला काहीच हरकत नाही। आयुर्वेदानुसार दुपारच्या झोपेमुळे कफ वाढतो आणि त्यामुळे सर्दी खोकल्यासारखे कफविकार होतात। जेवणानंतर लगेच झोपले तर पचनक्रिया बिघडते। बरेच लोकांना ॲसिडिटी होणे, पोट गच्च होणे, गॅसेस होणे यासारखी लक्षणे निर्माण होतात। तर काही लोकांना दुपारच्या झोपल्यामुळे चेहऱ्यावर सूज येते। यामुळे दुपारची झोप घेऊ नये असे सांगितले आहे। काही फॉरेन कंट्रीजमध्ये ऑफिसमध्ये रोज 1 तासाचा लंच ब्रेक असतो, त्यामध्ये बरेच जण जेवणानंतर छोटीशी झोप घेतात आणि त्यांच्या अनुभवानुसार दुपारची छोटीशी झोप घेतल्यानंतर पुढचे ऑफिस काम करण्यासाठी ते अगदी फ्रेश मूडने तयार होतात। दुपारची झोप आणखी कोणी बरं घ्यायला पाहिजे, तर ज्यांची वात प्रकृती आहे, ज्यांची तब्येत अशक्त आहे, ज्यांचे वजन कमी आहे, तसेच ज्यांना उलटीचा त्रास होतोय, लूज मोशन होत आहेत किंवा चक्कर येत असेल, अशांनीही आजारपणामुळे थकवा आलेला असेल, अशांनीही दुपारची झोप घ्यायला काहीच हरकत नाही। बऱ्याच लोकांच्या शिफ्टमध्ये ड्युटीज असतात, तर अशा लोकांच्या जेव्हा नाईट ड्युटीजमध्ये काम होते त्या लोकांनीही दुपारची झोप घ्यायला काही हरकत नाही। तर सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की दुपारची 1 तासाची झोप ही रात्रीच्या 2 तासाच्या झोपेच्या बरोबरची असते। आता आपण समजून घेऊयात की दुपारची झोप घेताना नेमकी तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे। दुपारची झोप अगदी तुम्ही तास किंवा 2-2 तास अजिबात घेऊ नका। दुपारच्या झोपेसाठी काही नियम आहेत, ते आपण आता समजून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचे लक्षात घ्या की दुपारचे तुमचे जेवण झाले की लगेचच तुम्ही झोपू नका। दुपारचे जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी 1 ते 2 तासाचा गॅप असणं आवश्यक आहे। कफ प्रकृतीच्या व्यक्ती आणि ज्यांना अस्थमाचा त्रास होतो त्यांनी शक्यतो दुपारची झोप अजिबात घेऊ नका। ज्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो त्यांनी जेवल्या अजिबात झोपू नका, तर त्या लोकांनी शक्यतो जेवणाच्या आधी झोपावं। डायबेटीस अर्थातच मधुमेह असणाऱ्यांनी शक्यतो दुपारची झोप घेऊ नये, परंतु काहींना जर दुपारची झोप घ्यायचीच असेल तर त्यांनी बसल्या शक्यतो आराम खुर्चीमध्ये 15 ते 20 मिनिट छोटीशी नॅप घ्यावी। नाईट ड्युटी करणाऱ्यांनी शक्यतो जेवणाच्या आधी झोपावे आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी शक्यतो खुर्चीवर बसल्या शांत चित्ताने डोळे मिटून घेऊन श्वासावर लक्ष केंद्रित करावं, याला योगनिद्रा असेही म्हणतात। ज्यांचे खूपच धावपळीचे बिझी शेड्यूल आहे अशांनी अशा प्रकारे योगनिद्रा घेतली तर शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी याची खूप मदत होते। वृद्धावस्थेमध्ये शरीरातील वात वाढलेला असतो, त्यामुळे अशा अवस्थेमध्ये जेवणानंतर 2 तासानंतर झोपायला काहीच हरकत नाही। डायबेटीस असलेल्या रुग्णांनी दुपारी जर जास्त झोप घेतली तर त्यामुळे त्यांची ब्लड शुगर लेवल वाढते
ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी दुपारी झोप ही पूर्णपणे टाळावी. बऱ्याच लोकांना अगदी लहानपणापासून दुपारच्या झोपेची सवय असते, तर अशांनी दुपारची झोप मग ही पूर्णपणे बंद करायची का? तर नाही. तुम्ही दुपारची झोप घ्या, परंतु अगदी योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घ्या. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुपारी जेवल्या जेवल्या लगेचच तुम्ही झोपू नका. दुपारी जर तुम्हाला झोप घ्यायचीच आहे तर ती जेवल्यानंतर 1 ते 2 तासानंतर घ्या. दुपारची झोप ही शक्यतो अर्धा ते पाऊण तासच असावी, त्यापेक्षा जास्त असू नये. डायबेटीस असणारे, स्थूलता असणारे, यासोबतच ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी खुर्चीमध्ये बसल्या बसल्या 15 ते 20 मिनिटं झोप घेतली तरी पुरेशी असते. जे मस्तपैकी अंथरुणावर लोळून झोपणार आहे त्यांनी दुपारी जेवणानंतर 2 तासानंतर डाव्या कुशीवर उशी न घेता वामकुक्षी घ्यावी. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वामकुक्षी घेणे हे फायदेशीर ठरते. लहान मुलांनी दुपारची झोप घ्यावी का? 10 वर्षाच्या आतल्या मुलांनी दुपारची झोप तर नक्कीच घेतली पाहिजे. 2 ते 5 वर्षाची जी लहान मुले आहेत त्यांनी दुपारी 1 तासापेक्षा जास्त झोप घेतली तरीही चालेल. परंतु जर लहान मुले ही दुपारी जास्त वेळेमध्ये झोपली तर त्यांना सर्दी खोकल्याचे विकार होण्याची शक्यता असते. दुपारी जेव्हा आपण ही झोप घेतो, वामकुक्षी घेतो, त्यामुळे आपला मूड सुधारतो, फ्रेश वाटते, एकाग्रता वाढते, कामावर लक्ष केंद्रित होते आणि सोबतच मानसिक ताणतणावही दूर होतो. ही झोप जर तुम्ही 1-1.5 तासापेक्षाही जास्त घेताल तर त्यामुळे नैराश्य येते, पाठदुखी होते, आळस येतो, ब्लड शुगर लेवल वाढते, अपचन, अजीर्ण, गॅसेसची तक्रार निर्माण होते. फ्रेंड्स, होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जे दुपारी नित्य झोप घेतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यामध्ये जर दुपारच्या झोपेबाबत काही चुका होत असतील किंवा जर काही गैरसमज असतील तर ते दूर होण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल. फ्रेंड्स, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ. थँक्यू.